पण मी आज 500 गावं फिरली, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, आणि गावागावातून जो प्रतिसाद मिळतोय, एक हिम्मत मिळाली, तुम्ही मला हिम्मत दिली अजून लढायची. शेतकरी मायबाप शेतकऱ्यांनी हिम्मत दिली. काका बऱ्याच गावांमधून असा प्रतिसाद आला, शेतकरी मायबाप म्हणाले की साठी आलेत, त्याच्यापेक्षा मोठं अहोभाग्य एका तरुणीचं महाराष्ट्रात काय असू शकतं. काका मनापासून आभार. 83 वर्षाचे हा संघर्ष योद्धा आज त्या लेकीसाठी बारामती आणि ह्या लेकीसाठी सोलापुरात अनेक तमाम तरुणांसाठी महाराष्ट्रामध्ये उभा महाराष्ट्र पिंजून काढलेला हा जाणता राजा, त्यांच्या समोर मी नतमस्तक होते. काका, मी माझा प्रचाराचा नारळ नामदेव पायरीवर फोडला, विठू माऊलीचं दर्शन घेऊन आणला, तो बदलला, दुसरा आणला, दुसरा बदलला, आता उपरा आणला. म्हणजे तुमच्या मताची काय किंमत राहिली नाहीये बीजेपीला. अजून किती अपमान सहन करणार तुम्ही, किती अपमान सहन करणार. तुमच्या बरोबर खेळी खेळली जाते आणि आता येऊन काय म्हणतात की उमेदवाराकडे बघूच नका. ह्याचा निषेध करते मी ह्या व्यासपीठावर. ह्या लोकांनी नवीन काहीतरी फॅड चालू केलंय, ठीक आहे, आम्ही स्वागत करतो, मंदिर बांधलं, पण रामाच्या नावावर, देव धर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता. तुम्ही देवाचा वापर मतदानासाठी करता. अहो, मतदान कामावर झालं पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहील. आणि का हो, ह्यांच्या सगळ्यांच्या नारेबाजीत आपल्या विठू माऊलीला विसरू नका.